गावावरून आली होती माझी मावशी आणि तिचा हा मुलगा म्हणजे आमचाच गोंडी. आणि मला खूपच आनंद झाला होता. त्यानंतर मला मावशीने वगैरे विश केलं. आणि आज आमचा बबली छान असा उपमा खातोय गुडबॉल सारखा. विश यू हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. त्यानंतर मी माझ्या घरी आल्यावर बघितलं माझ्या मम्मीने भरपूर सारे चॉकलेट्स आणले होते, जे की हा मला अजिबातच देत नव्हता. पण तरीही मी याच्याकडून चोरून काही चॉकलेट्स घेतले. आणि याला जेम्स खरंच खूप आवडतात. आणि बड्डे दिवशी गोड खाणं म्हणजे खरंच हे सुखच आहे. हा माझा छोटा भाऊ जो की मला गिफ्ट देण्याचं प्रॉमिस करतोय, पण ते गिफ्ट तो नाही तर त्याची मम्मी देणार आहे. आणि हीच त्याची छोटी बहीण म्हणजे आमची लाडकी छकुली. आणि आज सर्वांनीच मला खूप सारे विशेस केले, त्याबद्दल थँक्यू. मी तुमचे कमेंट्स आणि मॅसेजसुद्धा वाचलेत, त्यांचे रिप्लायसुद्धा दिलेत, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि ही साडी माझ्या भावाने भाऊबीज म्हणून घेतली होती. आणि ह्याला नवीनच शौक लागला आहे लिपस्टिक लावण्याचा, पण आम्ही तर त्याला लिपस्टिक लावतच नाही आहे. त्यानंतर आज हा एवढं गोड खात होता, म्हणजे गावावरून आल्यावरती मला असं वाटतं याला खूपच गोड आवडायला लागेल. चल बघूया, अगर हिचा हात पडला तर हे झोपले नाही. हसते म्हणजे जागी वाटतं. जर हात वरच राहिला तरी झोपले. बघूया आया झोपली ग. छकुली लय झोपली. आय्या पडला तर झोपली नाही. आणि पाय आय्या फोल्ड होतोय. ताट झाला तर झोपली. हात एकदम स्ट्रिक्ट झाला तर झोपली. खरंच झोपली आय्या, खरंच आय्या. आणि आज इव्हनिंगला आमचा सडन प्लॅन झाला होता की डिनरसाठी कुठेतरी बाहेर जायचं. आणि हा माझा ड्रेस आहे. जर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि आज आलो आहोत आम्ही मॉडर्न किचनला, जे की लोकेटेड आहे साकीनाका नियर मेट्रो. आणि तिकडे आम्ही खूप सारं काही ऑर्डर केलं होतं आणि यांची टेस्टसुद्धा खूपच छान आहे. मी माझ्या फॅमिलीसोबत आली होती. आम्ही ऑलमोस्ट 7 ते 8 जण आलो होतो. तर स्टार्टरमध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं पहाडी कबाब, चिकन तंदुरी आणि त्यानंतर पनीर टिक्का फॉर व्हेज आणि ॲज युजल बटर चिकन अँड नान. आणि त्यानंतर केक कट करून छान असं सेलिब्रेशन केलं. नेहमी तर मी घरीच केक कट करते, पण हे माझं फर्स्ट टाईम होतं की मी बाहेर माझ्या फॅमिलीसोबत केक कट करत होते. आणि आम्ही खरंच खूपच एन्जॉय केलं. चला तर मग बाय.